आत्ता जे काय आमच्या नावाला वलय आहे, ते सगळं हास्य जत्रेमुळे. अगदीच. म्हणजे सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, सोनी मराठी. म्हणजे ह्यांनी जर आम्हाला संधी दिली नसती, तर आज इथपर्यंत आम्ही पोहोचलोच नसतो, नाही का? बरोबर. ते शालू अखेर ते गाण्या स्वरूपात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरंच स्पेशल फिलिंग राहिली असेल हे नाही, सगळं म्हणजे करताना. नक्कीच म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्ष शालू झोका दे गं मैना, दे गं मैना, असं अनेक वर्ष अच्छा. बोंबल्यानंतर कुठं आता शालू आले आणि ह्या लोकांच्या मदतीने आले. श्रमेशच्या फार मोठी मदत आहे. विनीतची फार मदत आहे. हो. आणि हे गाणं संगीत ह्याचं किशोर मोहिते आमच्याकडे हास्य जत्रेमध्ये जे म्युझिशियन आहे ते त्यांनी केलंय. आणि चार चांद लागलेत आनंद शिंदेमुळे, हो. की त्यांनी हे गाणं गेलं ते आणखी उंचीवर गेलेलं. आणि फार बरेच वर्षाची अशी इच्छा होती की हे गाणं चांगल्या म्हणजे पडद्यावर यावं. हं. आणि त्याच्यासाठी मी खूप वाट पाहिली. पण ते झालं, चांगलं झालं, कारण पडद्यावर गाणं येणं हे अजरामर आहे, कायमस्वरूपी ते गाणं राहणार आहे. आणि मुळात इतकं गाणं प्रसिद्ध झालंय, ऑलरेडी होतच ते, पण ते पूर्ण गाणं लोकांना बघायला मिळते, ती संस्कृती बघायला मिळाली. नमन जी संस्कृती आहे, हे आमच्याकडे कोकणामध्ये नमन मधलं गाणं आहे. हं. आणि मला फक्त त्या दोनच लाईनी माहिती होत्या. त्या दोन लाईनीवर मी माझं बरंचसं करिअर झालं म्हणायला हरकत नाही. तर हां, तर आता फार आवडतं शालू फेम प्रभाकर मोरे असं लोक हो. बोलतात. हो. आणि ऍक्च्युली हे गाणं अख्खं लोकांना बघायला मिळालं. खूप लोकांनी रिस्पॉन्स चांगला दिला. कोकणात तर लोकांनी इतका त्याच्यावर रीळ बनवल्या. आणि मला अतिशय खूप अभिनंदन. मी जेव्हा कधी गावी जातो तर लोक मला भेटायला येतात अभिनंदन करायला, की आपल्या नमन मधलं गाणं तुम्ही आज अख्खं प्रेझेंट करून तुम्ही आज पडद्यावर आणलं. किती छान. त्याच्याबद्दल त्यांना फार अभिमान होतो. आणि फार फार खूपच आनंद वाटतो मला या गाण्याबद्दल आता. वाह! आणि 21 तारखेला आमचा सिनेमा येतोय, लास्ट ऑफ खांदा. धनश्रीने सांगितलं की ह्या गाण्याची महती काय आहे त्या सिनेमामध्ये. तर असं काही नाहीये, हे गाणं सिनेमाच्याच दृष्टीने केलेलं आहे. त्याच्यात सिनेमा दडलेला आहे आणि तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. श्रमेश आणि जुईली त्याच्यामध्ये काम करते, आम्ही दोघांनी डान्स केलाय. आणि विनीतने फार सुंदर सिनेमा डिरेक्ट केलाय. लेखन तर श्रमेश बेटकरला तुम्ही लेखक म्हणून चांगलं ओळखताच. इतक्या वर्षाची मेहनत. तर मला असं वाटतं परत हा एक सिनेमा सुपर डुपर हिट होऊ दे, म्हणजे अनेक चित्रपट त्याच्या लेखणीत येतील आणि आम्हालाही काम हं. करायला मिळेल आणि लोकांनाही बघायला मिळतील, नाही का? किती छान. मला वाटतं ते हास्य जत्रेची एक बॉन्डिंग आणि त्याच्यानंतर हा चित्रपट करणं खूप महत्वाचं झालं असेल तुम्हाला. हो, कारण महत्वाचं म्हणजे कसं होतं, की आम्ही म्हणजे श्रमेश जेव्हा हास्य जत्रेमध्ये आला, आम्ही तर रेग्युलर सगळे एकमेकाची स्किट करत असतो. पण कुठेतरी कोकणातला असल्यामुळे मला माहिती होतं हा काय करू शकतो. त्याला सगळं तिथलं कल्चर माहिती असल्यामुळे मला एक्झॅक्ट माहिती होतं, की श्रमेशला ही गोष्ट आपण सांगितलं तर श्रमेश परफेक्ट उतरवू शकतो. आणि ते गाण्यातनं त्याने इतकं उतरवलंय. हं. अगदी रिलेट होतं गाणं अगदी. म्हणजे फार लोकं मला नंतरच्या शेवटच्या अंतऱ्यामध्ये लोकांच्या डोळ्यात मी पाहणी पाहिलंय. अशा आमच्या गावाकडे मी जेव्हा जातो ते काय हं, त्या हं. ओळी लिहिल्यात त्याने 4, त्या श्रमेशचं सगळं क्रेडिट आहे. किती छान. तुम्ही कलाकार जेव्हा येता हास्य जत्रेबद्दल कायम बोललं जातं. कारण त्या हं. मंचाने एक वेगळी ओळख दिलेली आहे. तुम्हाला त्या मंचाला ते क्रेडिट द्यावंसं वाटतं. कारण आता जेव्हा तुम्ही बाहेर चित्रपट करता किंवा एखादी भूमिका करता, तर तुमचे जे काही तिकडे स्किट केलेले आहेत किंवा तिकडच्या ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल उल्लेख होतोच कायम. हो, होतोच म्हणजे तो करायलाच हवा. कारण जे आत्ता जे काही आमच्या नावाला वलय आहे, ते सगळं हास्य जत्रेमुळे. अगदीच. म्हणजे सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, सोनी मराठी. म्हणजे ह्यांनी जर आम्हाला संधी दिली नसती, तर आज इथपर्यंत आम्ही पोहोचलोच नसतो, नाही का? बरोबर. आज हास्य जत्रेच्या माध्यमातून स्किट जरी करत असताना आमच्या कोकणातल्या विविध गोष्टी तिथे मांडण्याचा म्हणजे त्यांनीच आम्हाला सांगितलं ना, की हे आपण मांडू शकतो. तो आम्हाला अधिकार दिला. म्हणजे शालूसारखं गाणं सातत्याने त्यांनी माझ्या एंट्रीला दाखवून वाजवून आज इतकं प्रसिद्ध झालं. म्हणजे त्या हं. हास्य जत्रेच्या ह्या कार्यक्रमामुळेच एवढं गाणं हिट झालं. त्याच्यामुळे त्याला अगोदर 4 चांद लागले आहेत. आता फक्त आम्ही अख्खं गाणं आणलं. बरोबर. तर नाही. ही हास्य जत्रा अशी आहे ना, की म्हणजे हास्यचित्रामध्ये ट्रेलर झाला. हां, हास्यचित्रामध्ये ट्रेलर ट्रेलर झाला. झाला. आता आणि पुढचं त्याच्या माध्यमातून आपल्याला एक लोकं आता बाहेर सिनेमासाठी विचारायला लागले, नाटकांसाठी हं. विचारायला लागले. नाहीतर कोण विचारतो ना? पण त्यासाठी त्यांनी म्हणजे इतक्या वर्ष आम्ही आज गेली 7 वर्ष हास्य जत्रा करतोय, तर आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला ना. बरोबर. आमचं कधीतरी 19-20 स्किट झालं असेल, हं. चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल. पण आम्हाला कधी असं डावललं नाही. हं. सातत्याने आम्हाला ते काम देत राहिले. नवीन-नवीन आमच्यावर प्रयोग करत राहिले. आणि फार सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठ्यांचे फार आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे एवढं शक्य झालं. आज जे काही तुम्हाला दिसतं ही प्रसिद्धीची वलय आमच्या पाठीमागे, ते त्यांच्यामुळेच दिसतंय. आणि त्या हास्य जत्रेच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आल्यामुळे आज लोकं आम्हाला विचारायला लागलेत ना नवीन-नवीन हं. कामासाठी. कोणी सिनेमासाठी विचारतोय, कोणी नाटकासाठी विचारतोय. तर ही फार सुंदर गोष्ट आहे. म्हणून खूप-खूप सोनी मराठीचे फार धन्यवाद. आणि सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर यांचे फार-फार धन्यवाद. वाह!